संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासल्याप्रकरणी दीपक काटे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दीपक काटे हे भाजपशी संबंधित असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जाते। मात्र मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सोमवारी काटे यांचा भाजपशी काही संबंध नसल्याचं सांगितलं होतं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेता सुषमा अंधारे यांनी 24 तासात त्यावरती पलटवार केलाय। सुषमा अंधारे यांनी एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय। त्यामुळे बावनकुळे एका राजकीय व्यासपीठावरती दीपक असं नाव घेताना दिसत आहेत। हे दीपक म्हणजे दीपक काटे असल्याचा दावा अंधारे यांनी केलाय। दीपक काही काळजी करायची गरज नाही, मी आणि देवेंद्रजी तुझ्या सोबत आहोत असं बावनकुळे यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलंय। बावनकुळे या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत की दीपक एक कार्यकर्ता आहे, त्याला कुणीतरी गुन्हेगार ठरवलंय, मागच्या सरकारच्या काळात अन्याय केलाय, मी मागच्या वेळी आलो तेव्हा दीपक तुला सांगितलं होतं चिंता करायची गरज नाही, देवेंद्रजी आणि मी आपल्याबरोबर आहे, काही काळजी करायची नाही असं म्हणताना बावनकुळे या व्हिडिओमध्ये दिसत आहेत। अंधारे यांनी सोशल मीडियातील पोस्टमध्ये बावनकुळेंना टॅग करत टीका करताना म्हटलंय की कालपर्यंत तुम्ही काठेला ओळखत नव्हताना प्रदेशाध्यक्ष म्हणून पद आणि जबाबदारीचं वितरण करणं हे तुमचं काम म्हणते। दीपक काटे या सराईत गुन्हेगाराला भाजपमध्ये प्रदेश सरचिटणीस म्हणून पद तुम्ही दिले, गुन्हेगारांच्या पाठीशी आहात, याच कबुली जबाब देताय, इतका खोटारडेपणा येतो कुठून असा सवालही अंधारे यांनी केलाय। दरम्यान गायकवाड यांना काळं फासणारे दीपक काटे आणि अन्य काही सहकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेत। हा मुद्दा चांगलाच तापला असून सोमवारी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्येही त्याचे पडसाद उमटलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवरती कडक कारवाई करण्यात येईल असं आश्वासन विधानसभेत दिले, तर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी या हल्ल्यामागे भाजपचाच संबंध असल्याचा आरोपही केला आहे।